दुबार मतदारांच्या संदर्भात निवडणूक आयोग आता अलर्टवर गेल्याचं दिसतंय। दुबार मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे। आता दुबार मतदार जो असेल त्याच्या नावासमोर 2 स्टार हे चिन्हांकित केले जाणार असल्याचं आयोगानं सांगितलंय। हे डबल स्टार लावणं शक्य होणार नाही असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात। यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेला आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे। जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल। त्यासोबतच त्याचं नाव, त्याचं लिंग, त्याचं फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबीसुद्धा तपासेल। ज्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेला आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मतदानाची सोय असेल आणि इतर मतदान केंद्रामध्ये त्याला मतदान करता येणार नाही। त्या ठिकाणी दुबार मतदार आहे तिथे आम्ही डबल स्टार लावू आणि त्यांच्याकडनं डिक्लेरेशन घेऊ। आता हे कुठे मला वाटतं हे बिलकुल शक्य नाही। आता त्यांचं डिक्लेरेशन घेणार याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत। दुबार मतदाराच्या व्यतिरिक्त सुद्धा मतदार याद्यामध्ये घोळ आहेत त्याच्या बाबतीत काहीच बोलले नाही ते। नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या घरामध्ये 120 मतदार नोंदले त्याच्या बाबतीत काही बोलले नाही। अशा अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये अशा पद्धतीने घोळ आहे। त्या संपूर्ण मतदार यादीतील ज्या चुका आहेत जो घोळ आहे त्यांनी तो दुरुस्त करायला पाहिजे होता आणि दुरुस्त करूनच मग निवडणुका घ्यायला पाहिजे होता। तेव्हा सर्व निवडणुका पारदर्शक झाल्या। पक्ष ज्या पद्धतीने तयारी करतो ते त्यांनी केलेली आहे। मधल्या काळामध्ये जे काही दुबार नाव नोंदणी किंवा इतर जे काही मोर्चे वगैरे निघाले त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने कोणतेही त्याचं कारण दाखवलेलं नाही आणि त्यांनी एवढंही सांगितले की आम्ही आमच्या पद्धतीने दुबार मतदार जे काही होते ते कमी केलेले आहेत। आता आपल्याला हे फायनल यादी जेव्हा प्रसिद्ध होतील, ज्या याद्या सीज केलेल्या आहेत 1 जुलैच्या, तर त्या जेव्हा प्रसिद्ध होतील त्या टायमाला नेमकं त्यातले किती नावं गाळालेत हे आपल्याला पाहायला मिळेल। दुबार मतदार करणार नाहीत म्हणून त्यांनी जे शिक्के मारलेले आहेत त्याच्यात 3 ठिकाणी मतदान असेल तर 2 ठिकाणी डिलीट म्हणून किंवा मतदान करण्यास मज्जाव म्हणून काहीतरी त्यांनी केलं पाहिजे। पण ते बोलताना त्यांच्या ह्याच्यात मला एवढा कॉन्फिडन्स दिसत नव्हता। आणि एका मतदारसंघात दुबार आणि एका शहरात दुबार हा भागही आहे। हे नगरपालिकांच्या निवडणुका आहेत, मग जिल्हा परिषदेच्या आहेत। जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघातले दुबार मतदान आहेत। इथं नगरपालिकेमध्ये नगरपालिकेत जे मतदान करतात तेच ग्रामीण भागात करतात। त्याची दुबारपणाचं व्हेरिफिकेशन कधी करणार? काही त्याच्यात फारसं स्पष्ट बोलत नाही। मतदार याच्यामध्ये इन्क्लूड आहेत तरी सुद्धा कोणाच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करत आहे हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो इथे। पण तुम्ही सांगता दुबार मतदारांसाठी काय डबल स्टार करणार का ट्रिपल स्टार करणार? तुम्ही त्यांचं मतदान कसं रोखणार हा महत्वाचा प्रश्न आहे ना। बरेच जण दुबार मतदारांचं जे मतदार बोगस आहे म्हणजे एकेका घरावर तिथे 50-50, 100 मतदार रजिस्टर्ड आहेत, त्या मतदारांना कुठला स्टार लावणार आहे याच्या संदर्भात निवडणूक आयोगाने कुठलंही उत्तर दिलेलं नाही। त्यामुळे ही जी निवडणूक आहे ती लोकशाहीला अनुसरून नाही। आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो। विरोधकांनी काय भूमिका घ्यावी हा विरोधकांचा प्रश्न आहे। शेवटी दुबार मतदारांची नोंदणी जर का असेल तर शेवटी मतदान करत असताना एकदाच मतदान करता येतं। प्रत्येक बूथ निहाय मतदान केंद्र निहाय प्रत्येक उमेदवाराचे मतदार प्रतिनिधीसुद्धा त्या ठिकाणी असतात। त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही वेळेला समजा तशापैकी असेल तर दुबार मतदान होतच अशातला काय भाग नाही, पण त्या पद्धतीची खबरदारी प्रत्येक राजकीय पक्षाला घेता येऊ शकते आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।